नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा पाटील कोचिंग क्लासचे यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. आज आपण 12th स्टँडर्डचा मॅथ पार्ट 2 चा डिफरन्शिएशन हा जो चॅप्टर आहे त्याला फर्स्ट प्रॅक्टिस सेट 1.1 मधला तिसरा क्वेश्चन बघतोय. या अगोदर का आपण प्रश्न क्रमांक 1 आणि प्रश्न क्रमांक 2 यामध्ये सर्व प्रश्न आपण सॉल्व्ह केलेले ते तुम्ही या चॅनलच्या प्लेलिस्ट मध्ये जाऊन बघू शकता. आता आपण बघणार आहे क्वेश्चन नंबर 3. सेम क्वेश्चन, डिफरन्शिएट द फॉलोइंग विथ रिस्पेक्ट टू एक्झाममध्ये प्रथम प्रश्न दिलेला आहे. फर्स्ट एक्स स्क्वेअर प्लस 4x प्लस 1 ब्रॅकेटचा क्यूब दिला आहे प्लस एक्स क्यूब मायनस 5x मायनस 2 ब्रॅकेटचा रेस्ट पॉवर 4 तुम्हाला दिला आहे. आता हा प्रश्न कसा सॉल्व्ह करणार? सगळ्यात पहिले याला आपण y हे कसं करणार? आता y चं डिफरन्शिएशन करणार dy बाय dx येते, तर याचं सुद्धा आपल्याला डिफरन्शिएशन करायचं आहे. याचं डिफरन्शिएशन काय बघा. आता डेरिव्हेटिव्ह घेऊ एक्स स्क्वेअर प्लस 4x प्लस 1 रेस्ट पॉवर क्यूब असेल. ठीक आहे. आता बघा याचं जर डिफरन्शिएशन आहे, प्रत्येक वेळेस आपण आता काय करतोय, याला डिफरन्शिएट करतोय, पुन्हा मग याला डिफरन्शिएट करणार, ते स्टेप बाय स्टेप ते खूप लेंथी पेज आहे. यापेक्षा आपण काय करूया, डायरेक्ट आपण स्टेप बाय स्टेप न लिहिता काय कन्सेप्ट मनाचं करायला जायचे आणि त्यानुसार आपण त्याला सॉल्व्ह करून बघूया. ठीक आहे. आता याचं डिफरन्शिएशन घ्यायचंय, याला आपण ब्रॅकेटला x मानायचंय, x रेस्ट पॉवर n असेल. तुम्हाला फॉर्म्युलामध्ये x रेस्ट पॉवर n काय असतो, तर n इंटू x रेस्ट पॉवर n मायनस 1 असतो. ठीक आहे. आपलं x रेस्ट पॉवर n म्हणजे 3 आहे, तर 3 आपल्या डोक्यावरचा समोर येणार. ओके, मग 3 आपल्याला इथे लिहिला आणि ब्रॅकेटमध्ये संख्या जशी लिहिणार x स्क्वेअर प्लस 4x प्लस 1 ब्रॅकेटचा आता 3 मायनस 1 म्हणजे n मायनस 1 म्हणजे 3 मायनस 1 येते 2. ठीक आहे. आता पुन्हा याचं डिफरन्शिएशन घेणार, डेरिव्हेटिव्ह घेणार कशाचं, ब्रॅकेटमध्ये टर्मचं एक्स स्क्वेअर प्लस 4x प्लस 1. ओके. आता प्लस मध्ये ही जी टर्म आहे याला पुन्हा x कन्सिडर करा, x रेस्ट पॉवर n येईल, ते म्हणजे n इंटू x रेस्ट पॉवर n मायनस 1. तोच फॉर्म्युला येतं जे 4 डॉकरचा अगोदर येईल आणि मग ब्रॅकेटमध्ये येईल x क्यूब मायनस 5x मायनस 2 आणि मग 4 मायनस 1 म्हणजे येईल तो तुमचा 3. याचं पण हे जे ब्रॅकेटमध्ये टर्म आहे या सुद्धा पुन्हा याला पुन्हा डिफरन्शिएट करूया, एक्स क्यूब मायनस 5x मायनस 2. ओके, बघूया. ही टर्म ॲज इट इज येईल 3 इन ब्रॅकेट एक्स स्क्वेअर प्लस 4x प्लस 1 ब्रॅकेटचा स्क्वेअर. आता याचं पुन्हा डिफरन्शिएशन करता तुम्ही, तर काय येईल बघा, एक्स स्क्वेअरचं डिफरन्शिएशन एक्स रेस्ट पॉवर म्हणजे n अगोदर आणि n मधून 1 वजा होणार. त्याच प्रकारे आपण एक्स रेस्ट पॉवर येईल, एक्स स्क्वेअरचं काय येईल 2x येईल. ओके, 2x प्लस हा 4x चा 4चा डिफरन्शिएशन 4 कॉन्स्टंट आहे, 4 ब्रॅकेटच्या अगोदर बाहेर येईल आणि x चं डिफरन्शिएशन 1 येत असतं, म्हणून आपण देऊ 4 इंटू 1 4. ओके, प्लस ही टर्म तुम्हाला ॲज इट इज लिहायची आहे 4 इन ब्रॅकेट एक्स क्यूब मायनस 5x मायनस 2 ब्रॅकेटचा क्यूब दिले. ह्या टर्मचं डिफरन्शिएशन आता एक्स क्यूब दिलाय, तर एक्स क्यूब काय असेल, डोकरचे 3 अगोदर येईल आणि एक्स मधून तुम्हाला एक्स क्यूब मधून 1 वजा करायचं आहे, म्हणजे 3 मायनस 1 2 येईल, एक्स स्क्वेअर मायनस 5 हा कॉन्स्टंट 5 अगोदर लिहायचा आणि x चं डिफरन्शिएशन 1 म्हणजे तुम्हाला लिहायचं काम नाही, 1 इंटू 5 5 येईल. 2 चं डिफरन्शिएशन कॉन्स्टंट तर मला लिहायचं काम नाही. ओके, हे प्रकारे आपल्याला आलेलं आहे. आता आपण काय करणार, ह्या टर्म मधून जी पॉवर कमी आहे तुम्हाला ती पॉवर अगोदर लिहायची आहे. ओके, 3 इन ब्रॅकेट ही पॉवर काही नाही म्हणजे 1 आहे, त्यात आपण काय करू वाटलं असतं, 2 जर बाहेर घेतलं हे ॲज इट लिहिल एक्स स्क्वेअर प्लस 4x प्लस 1 आणि आता आपण जर 2 बाहेर घेतलं काय बघा, देईल x प्लस 2 बाहेर घेतलं 2 बघा 2 इंटू एक्स 2x 2 2 जा 4 येईल. ओके, प्लस ही टर्म तुमची ॲज इट येईल एक्स क्यूब मायनस 5x मायनस 2 ब्रॅकेटचा क्यूब दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये 3x स्क्वेअर मायनस 5. ओके, या प्रकारे. ठीक आहे. आता 3 आणि 2 आपण जर बाहेर घेतलं कॉमन, 3 2 जा 6 दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं तर 3 2 जा 6. ही टर्म अगोदर घ्या x प्लस 2 आणि दुसऱ्यामध्ये येईल एक्स स्क्वेअर प्लस 4x प्लस 1. ठीक आहे, प्लसमध्ये 4 अगोदर घ्या आणि ही टर्म अगोदर घ्या 3x स्क्वेअर मायनस 5. ही टर्म यासाठी अगोदर घ्यायची, याची पॉवर काही नाही म्हणजे 1 आहे, याची पॉवर 3 आहे. ओके, नंतर एक्स क्यूब मायनस 5x मायनस 2 ब्रॅकेटचा क्यूब, जे की तुमचं लास्ट आन्सर आलेलं आहे. त्यानंतर आपण बघूया प्रश्न क्रमांक 2. आता आपण प्रश्न क्रमांक 2 बघूया. प्रश्न क्रमांक 2 काय दिलेला आहे, y इज इक्वल टू
ब्रॅकेट 1 प्लस 4x ब्रॅकेट रेस्ट टू पॉवर 5 सेकंड ब्रॅकेटमध्ये तुम्हाला दिलेलं आहे 3 प्लस एक्स मायनस एक्स स्क्वेअर आणि ब्रॅकेटचं पुन्हा रेस्ट टू पॉवर 8 दिलेलं आहे. ओके, आता ह्यामध्ये ह्या टर्ममध्ये आपल्याला प्लस सिम्बॉल दिला होता, ह्या टर्ममध्ये तुम्हाला काय सिम्बॉल आहे म्हणजे तो मल्टिप्लिकेशन सिम्बॉल आहे. ठीक आहे, आता याचा डेरिव्हेटिव्ह काढण्याचं आपण काय करणार, याला u कन्सिडर करणार, याला v कन्सिडर करणार आणि आपल्याला माहिती आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ u इंटू व्ही जर काढायचं असेल विथ रिस्पेक्ट टू dx तर काय त्याचा फॉर्म्युला असतो. आता डेरिव्हेटिव्ह ऑफ u इंटू व्ही असेल तर तुम्ही काय करणार आहे, सगळ्यात प्रथम फर्स्ट टर्म जसं लिहायचं डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड टर्म विथ रिस्पेक्ट टू dx प्लस आता सेकंड टर्म ॲज इट इज लिहिणार डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट टर्म. ठीक आहे, या प्रकारे हा जो फॉर्म्युला आहे तो तुम्हाला यूज करायचा आहे. तर आपण u कन्सिडर करायचं, त्याला v कन्सिडर करायचं आहे. मल्टिप्लिकेशन डेरिव्हेटिव्ह मध्ये आपण मल्टिप्लिकेशन जर टर्म दिले असेल तुम्ही या प्रकारे सॉल्व्ह करता. ठीक आहे, आता आपण बघतोय ह्या फॉर्म्युलानुसार कसं सॉल्व्ह करायचं याला. तर फर्स्ट टर्म तुम्हाला ॲज इट इज लिहायची म्हणजे 1 प्लस डेरिव्हेटिव्ह dy बाय dx लिहिता येते. ओके, तर आता फर्स्ट टर्म तुमची ॲज इट इज येणार म्हणजे फर्स्ट टर्म काय तुमची 1 प्लस 4x ब्रॅकेटचा रेस्ट टू पॉवर 5 इंटू ओके डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड टर्मचा डेरिव्हेटिव्ह तुम्हाला घ्यायचं आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड टर्म काय देईल तुम्हाला 3 प्लस एक्स मायनस एक्स स्क्वेअर ब्रॅकेटचा रेस्ट टू पॉवर 8 प्लस घेतल्यानंतर तुम्हाला पुन्हा सेकंड टर्म ॲज इट इज लिहायची म्हणजे सेकंड टर्म तुमची काय येईल 3 प्लस एक्स मायनस एक्स स्क्वेअर रेस्ट टू पॉवर 8 आणि फर्स्ट टर्म पुन्हा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. फर्स्ट टर्म काय तुम्हाला दिली आहे, फर्स्ट टर्म तुम्हाला दिली 1 प्लस 4x रेस्ट टू पॉवर 4 1 प्लस 4x रेस्ट टू पॉवर 5. ओके, हेच बनलेलं. ओके, आता आपण काय करा ही टर्म ॲज इट इज 1 प्लस 4x ब्रॅकेटचा रेस्ट टू पॉवर 5 ह्या टर्मला आपण जर x कन्सिडर केलं आपण आता सॉल्व्ह केलं x रेस्ट टू पॉवर n काय असते n इंटू x रेस्ट टू पॉवर n मायनस 1 त्या प्रकारे ह्या टर्मला आपण x कन्सिडर करा, हा 8 अगोदर लिहून घेणार 8 लिहिलं आणि मग ह्या टर्ममधून आपण 8 मायनस 1 म्हणजे 7 वजा करणार 3 प्लस एक्स मायनस एक्स स्क्वेअर 8 मायनस 1 7 पुन्हा ह्या टर्मचं पुन्हा तुम्हाला डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे. आता डेरिव्हेटिव्ह घ्या ते आपण लिहित बसण्यापेक्षा डायरेक्ट करूया. 3चा डेरिव्हेटिव्ह 3 हा कॉन्स्टंट चा डेरिव्हेटिव्ह काही येणार नाही 0 येईल. एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 असतो म्हणजे तो 1 मायनस एक्स स्क्वेअर डेरिव्हेटिव्ह असते 2x. ओके, हा प्लस सिम्बॉल प्लस लिहिला पुन्हा ही टर्म ॲज इट इज येईल काय जो 3 प्लस एक्स मायनस एक्स स्क्वेअर रेस्ट टू पॉवर 8. ठीक आहे, ह्या टर्मचा पुन्हा डेरिव्हेटिव्ह एक्स रेस्ट टू पॉवर n तोच फॉर्म्युला 5 अगोदर येणार आणि ह्या टर्म 1 प्लस 4x ॲज इट इज येणार नंतर 4 मायनस 1 5 मायनस 1 येतं तुमचं 4. ओके, पुन्हा ह्या टर्मचा जर डेरिव्हेटिव्ह घेतला आपण तर काय येतो आता 1 हा तर कॉन्स्टंट आहे 1चा डेरिव्हेटिव्ह 0 असते कॉन्स्टंटचा 4 हा जर कॉन्स्टंट 4 अगोदर येईल x डेरिव्हेटिव्ह 1 आहे 4 इंटू 1 4 येईल बघा. ओके, सिंपल तुम्ही आता हा जो 8 आहे तो बाहेर घेणार हा 1 प्लस 4x रेस्ट टू पॉवर 5 हा होता बघा रेस्ट टू पॉवर 5 नंतर मग रेस्ट टू पॉवर 7. ठीक आहे, या अगोदर आपण एक टर्म राहिली आपली जर आपण काय करूया ही टर्म अगोदर घेऊन टाकूया 1 मायनस 2x ही टर्म लिहिली. आता ही टर्म लिहूया 1 प्लस 4x रेस्ट टू पॉवर 5 सेकंड टर्म नेक्स्ट मध्ये आपण लिहिणार 3 प्लस एक्स मायनस एक्स स्क्वेअर रेस्ट टू पॉवर 7. ओके, आणि हे प्लस म्हणून नंतर हे जे रिमेनिंग बघा अगोदर 4 5चा येईल ते 20 नंतर ब्रॅकेटमध्ये पॉवर 4 आणि पॉवर 8 आहे तर 1 प्लस 4x रेस्ट टू पॉवर 4 आणि सेकंड ब्रॅकेटमध्ये 3 प्लस एक्स मायनस एक्स स्क्वेअर रेस्ट टू पॉवर 8. ह्या प्रकारे आपण तुमचं ते ह्या क्वेश्चनचं फायनल आन्सर आलेलं आहे. त्यानंतर आपण क्वेश्चन नंबर 3 कडे वळूया. प्रश्न क्रमांक 3 मध्ये काय दिलं आहे y ही एक टर्म आहे ज्यामध्ये x अपॉन अंडर मध्ये 7 मायनस 3x दिलं आहे. यामध्ये आपण काय करणार सगळ्यात सोपी मेथड आहे आपण हे एक न्यूमरेटर आणि डिनोमिनेटर अशी एक पद्धत आहे जी की सगळ्यात पहिले कसं सॉल्व्ह करणार बघूया. समजा एखाद्या टर्मचा डेरिव्हेटिव्ह जी की u अपॉन v फॉर्म मध्ये दोघांचा आपला डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे विथ रिस्पेक्ट टू dx. तर सर्वप्रथम काय करणार जी छेदातली संख्या आहे डिनोमिनेटर मधली ती तुम्ही ॲज इट लिहिणार आणि वरचा डेरिव्हेटिव्ह घेणार मग मायनस करणार आणि आता हे टर्म उलटी करणार म्हणजे काय करणार तर u हे जसं लिहिणार आणि डेरिव्हेटिव्ह घेणार v चा विथ रिस्पेक्ट टू ds आणि डिनोमिनेटर मध्ये आपण ती छेदातली संख्या होती तर तिचा आपला स्क्वेअर करायचा म्हणजे आपलं v चा स्क्वेअर करायचा. ह्या प्रकारचा मध्ये डेरिव्हेटिव्ह काढणे
पुन्हा सांगतो, सगळ्यात प्रथम आपण काय केलं, u अपॉन v ह्या टर्मचं तुम्हाला डेरिव्हेटिव्ह घ्यायचं, म्हणजे वरची एक संख्या आणि खाली एक संख्या. सर्वप्रथम काय करणार आपण, खालची संख्या जास्त लिहिणार, वरच्या संख्येचा डेरिव्हेटिव्ह घेणार, मायनस वरची संख्या आपण जशी लिहिणार आणि खालची संख्येचा डेरिव्हेटिव्ह घेणार. आणि डिनॉमिनेटरमध्ये काय करणार आपण, की जी छेदातली संख्या होती डिनॉमिनेटर मधली तिचा आपला स्क्वेअर करायचं, सिंपल मेथड करतो. ओके, ह्या प्रकारे याला सुद्धा u समजणार, याला v समजणार. आपण काय करणार, सगळ्यात पहिले छेदातली संख्या जशी वर संख्या डेरिव्हेटिव्ह घेणार. ठीक आहे. ओके, चला dy बाय dx, डेरिव्हेटिव्ह ऑफ x विथ रिस्पेक्ट टू dx. छेदातली संख्या काय आहे, रूट 7 मायनस 3x ॲज इट घेणार, डेरिव्हेटिव्ह घेणार आपण x चा विथ रिस्पेक्ट टू dx, नंतर मायनस मध्ये लिहिणार. आता काय करणार, ह्या प्रकारे म्हणजे जो आपला u होतं, u म्हणजे वरची संख्या ती ॲज इट लिहिणार आणि छेदातल्या संख्येचा डेरिव्हेटिव्ह घेणार, डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट 7 मायनस 3x dx. ओके, आणि मग डिनॉमिनेटरमध्ये काय करणार आपण, ह्या छेदातल्या संख्येचा स्क्वेअर घेणार, 7 मायनस 3x ब्रॅकेटमध्ये येतो, त्याचा पण आपला स्क्वेअर घ्यायचा आहे. तर स्क्वेअर घेतला तर आपलं काय बघूया. ठीक आहे, हे सांगितलेले आपण ॲज इट इज 7 मायनस 3x डेरिव्हेटिव्ह ऑफ x विथ रिस्पेक्ट टू x किती येतो, 1 x कमी जमा काही नाही. ठीक आहे, dx ॲज इट इज, याचा डेरिव्हेटिव्ह केलं बघा, याचा येईल रूट एक्सचा, याला जर तुम्ही x कन्सिडर केलं तर रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असतोय, रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह असतोय 1/2 रूट x. ठीक आहे, तर रूटमध्ये संख्या आहे ती काय आहे, याच्यापेक्षा आपल्याला x कन्सिडर करायचं आहे. रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह तुमचा 1/2 आणि रूटमध्ये x, x म्हणजे काय टाइम येते आता 7 मायनस 3x येईल. पण ह्या 7 मायनस 3x पण डेरिव्हेटिव्ह घेणार आपण रिस्पेक्ट टू dx, 7 मायनस 3x. ओके, आणि डिनॉमिनेटरमध्ये आपल्याला यायचं, डिनॉमिनेटरमध्ये हा स्क्वेअर आणि स्क्वेअर काय होते, कट होऊन जाईल, काय होतं फक्त 7 मायनस अपॉन 3x होऊन जाईल. ठीक आहे, इथं लिहिलं आपण, याला व्यवस्थित रिवाइज करूया. येईल 7 मायनस 3x मायनस x मल्टिप्लाय होतं काय, तो x अपॉन मध्ये येईल 2 अंडर रूट 7 मायनस 3x इंटू, याचा काय डेरिव्हेटिव्ह येईल आता, 7 तर कॉन्स्टंट 0 होऊन जाईल, 3 मायनस 3 हा x सोबत आहे मल्टिप्लिकेशन मध्ये, 3 हा बाहेर येऊन जाईल, x डेरिव्हेटिव्ह 1 येऊन, म्हणजे 3 1 3 येईल आन्सर. ओके, आणि आपण मध्ये काय तुमचं, तर 7 मायनस 3x. आता जर तुम्ही लक्ष दिलं तर हा -3 आणि -x किती झालो, -1 प्लस 3x होऊन जाईल. ओके, इथलं म्हटलं इथलं लिहिलं. ठीक आहे, आता बघा डिनॉमिनेटर इथं सेम नाही आहे, डिनॉमिनेटर सेम असेल तर तुमची ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन, ॲडिशन सिम्बॉलमध्ये तुम्हाला ॲडिशन करायची आहे. ही टर्म आहे, ही दुसरी टर्म आहे, याच्या डिनॉमिनेटरमध्ये 2 आणि रूटमध्ये 7 मायनस 3x आहे, याच्या डिनॉमिनेटरमध्ये काही नाही म्हणजे 1 आहे. ठीक आहे, आपण काय करूया, ही टर्म इथे मल्टिप्लाय करूया आणि इथे मल्टिप्लाय करूया, न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला जर दोन्ही ठिकाणी आपण ते टर्म मल्टिप्लाय केली, ठीक आहे, तर काय होईल बघा. आता ते लिहित बसण्यापेक्षा समजून घ्या पहिले. 2 अंडर रूट 7 मायनस 3x मल्टिप्लाय इथं सुद्धा केला आणि इथं सुद्धा आपण 2 अंडर रूट 7 मायनस 3x इथं सुद्धा मल्टिप्लाय केला, तर काय होईल बघा. ते आता हा स्क्वेअर रूट जर तो कट झाला तर काय होईल बघा, 2 इन ब्रॅकेट येईल तो 7 मायनस 3x प्लस हा आहे तुमचा 3x, आणि अप्रॉमध्ये येईल तुमचं डिनॉमिनेटर इक्वल आहे, तुम्ही काही नाही 1 टाइम्स लिहिणार 2 रूटमध्ये 7 मायनस 3x, आणि हा जो डिनॉमिनेटर ना तिथं मल्टिप्लाय होतो तो काय बघा 7 मायनस 3x, हा एकदा ब्रॅकेटमध्ये घेऊन टाका, हा दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये. ओके, तुमच्या ते लवकर लक्षात येईल बघा. ओके, आता काय टाइम येईल बघा, इथं नेक्स्ट टाइम, याच्यानंतर नेक्स्ट टाइम लिहितो 2 ने याला मल्टिप्लाय करा, 2 7 जा 14, बेस 14 वजा मायनस 2 3 जा 6x प्लस 3x डिनॉमिनेटरमध्ये हे बघा 2 ॲज इट इज, हे रूटमध्ये म्हणजे हाफ आणि हे पॉवर काही नाही म्हणजे 1 आहे, 1 आणि हाफ किती होतं 3, दीडला आपण लिहितो 3/2, आपण असं लिहू द्यायला 7 मायनस 3x ब्रॅकेटचं पॉवर 3/2. 3/2 कसं येईल बघा, ही पॉवर काही नाही म्हणजे याला आपण असं लिहू शकतो ना, ते पॉवर जर कट केली आपण तर काय लिहिणार आपण, पॉवर कट होणार ती कशी कट म्हणजे आपण तिथं अशा फॉर्ममध्ये दिलं ब्रॅकेटचा 1/2 हे पॉवर घेतो म्हणजे स्क्वेअर रूटच येते, हेच पॉवर स्क्वेअर रूट मधलं हाफ आहे आणि 1 आहे, 1 आणि हाफ किती होतं 3/2, एकाने अर्धा दिलं होतं ना, दिलं म्हणजे आपण 3/2 लिहितो असं. ठीक आहे, आपल्याकडे लिहिलं तर बघा
हा 14 मायनस 6x प्लस 3x म्हणजे 6 मायनस 3 3, व्हेरी गुड, 3x अपॉन हा काय बघा 2 ब्रॅकेट 7 मायनस 3x टेस्ट पॉवर 3 अपॉन 2. ह्या प्रकारे तुमचे फायनल आन्सर आले. तुम्हाला वाटलं स्क्रीनशॉट तुम्ही काढू शकता. नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 4. आता आपण बघतोय क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन नंबर 4 काय तुम्हाला दिलं बघा, y एक टर्म आहे ज्यामध्ये x क्यूब मायनस 5 ब्रॅकेट टेस्ट पॉवर 5 अपॉन x क्यूब प्लस 3 ब्रॅकेट क्यूब ही टर्म तुम्हाला दिली. आता काय करणार आपण सगळ्यात प्रथम क्वेश्चन नंबर 4 ह्या फॉर्म्युल्याला ह्या एक्झाम्पलला सॉल्व्ह करते वेळेस तुम्ही काय करणार सगळ्यात पहिले याला u समजणार याला v समजणार. आपल्या सर्वांना माहिती आपण आताच बघितलं होतं की डेरिव्हेटिव्ह ऑफ u अपॉन v असेल विथ रिस्पेक्ट टू dx असेल. तर याला आपण कसं सॉल्व्ह करणार, खालची संख्या जशी लिहिणार आपण वरच्या संख्येचा डेरिव्हेटिव्ह घेणार, नंतर मायनसमध्ये वरची संख्या जशी लिहिणार खालच्या संख्येचा डेरिव्हेटिव्ह घेणार. तुम्हाला जसं लक्षात ठेवायचं तसं ठेवा. आणि डिनोमिनेटरमध्ये जी डिनोमिनेटरमध्ये त्याचा स्क्वेअर लिहिणार. ओके, हा फॉर्म्युला आहे. तो प्रत्येक ठिकाणी तुम्हाला u अपॉन v च्या फॉर्ममध्ये जर टर्म असेल तुम्हाला तिथे लावू होणार. ओके, आपण डेरिव्हेटिव्ह घेतोय वायचा dy बाय dx असेल. तर याचं काय येईल बघा. आता सगळ्यात प्रथम आपण यूज असले व्हीज असले व्ही म्हणजे डिनोमिनेटरमध्ये जी संख्या आहे ती आपण ॲज इट लिहिणार म्हणजे एक्स क्यूब प्लस 3 ब्रॅकेटचा क्यूब डेरिव्हेटिव्ह ऑफ क्यूब म्हणजे फर्स्ट टर्मची जी वरची टर्म आहे तर आपलं डेरिव्हेटिव्ह लिहायचं आहे एक्स क्यूब मायनस 5 ब्रॅकेटचा टेस्ट पॉवर 5 तिचा डेरिव्हेटिव्ह घेतला मायनस, नंतर क्यूज असं म्हणजे जी वरची टर्म आहे तुम्हाला ॲज इट लिहायची एक्स क्यूब मायनस 5 ब्रॅकेटचा टेस्ट पॉवर 5. नंतर सेकंड टर्म तुम्हाला डेरिव्हेटिव्ह लिहायचं आहे. सेकंड टर्म म्हणजे जी डिनोमिनेटरमध्ये टर्म आहे ती तुम्हाला ॲज इट लिहायची, तिचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे एक्स क्यूब प्लस 3 ब्रॅकेटचा क्यूब आणि डिनोमिनेटर इथं लिहितो आपण इथं लिहितो म्हणजे तुम्हाला सोपं जाईल बघा. एक्स क्यूब प्लस 3 ब्रॅकेटचा क्यूब दिला आणि तुमचा हा याचा स्क्वेअर. ओके, तर काय करणार आपण सोपं आहे, खूप अवघड नाही काही नाही, फक्त लक्ष द्या, लक्षपूर्वक बघा काय कन्सेप्ट करतो आपण. ही टर्म तुम्हाला ॲज इट लिहायची एक्स क्यूब प्लस 3 ब्रॅकेटचा क्यूब, त्यानंतर याचा डेरिव्हेटिव्ह घेणार. आता हा जो टर्म आहे हा टर्म आहे आपलं तुम्ही एक्स कन्सिडर एक्स रेस्ट पॉवर एन असेल, सगळ्यांना फॉर्म्युला पाठ आहे. एक्स रेस्ट पॉवर एन काय असतो, एक्स रेस्ट पॉवर एन असतोय एन इंटू एक्स रेस्ट पॉवर एन मायनस 1. त्याचे फॉर्म्युला आपले जे डोक्याचे 5 आहे ते आपण आता फ्रंटला लिहिणार, अगोदर लिहिणार. नंतर आपल्याला एक्स क्यूब मायनस 5 आणि हा 5 मायनस 1 4 असतं. ठीक आहे, आता पण ही जी टर्म आहे याचा पुन्हा याचा डेरिव्हेटिव्ह घ्या, ती विसरू नका. आपण याचा डेरिव्हेटिव्ह घेतला डायरेक्ट लिहितो ना, एक्स क्यूबचं किती येईल 3x आणि मग डोक्याला 3 खाली लिहिला आणि मग 3 मायनस 1 2 येईल आणि 5चं डेरिव्हेटिव्ह कॉन्स्टंट 5 याचं काम नाही तुम्हाला. ओके, त्यानंतर हे मायनस घेतलं आणि ही जी पुढची टर्म हे आपण आता सॉल्व्ह करणार. पुढच्या टर्ममध्ये काय दिलं आहे एक्स क्यूब मायनस 5 रेस्ट पॉवर 5 ॲज इट लिहिणार जो. त्यानंतर याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आपला, याचा डेरिव्हेटिव्ह काय आता त्याला एक्स कन्सिडर पूर्ण टर्मला ब्रॅकेटमध्ये जी टर्म आहे त्याला आपण एक जर एक्स कन्सिडर एक्स रेस्ट पॉवर एन हा फॉर्म्युला एन इंटू एक्स रेस्ट पॉवर एन मायनस 1 म्हणजे 3 अगोदर येणार आणि पुन्हा एक्स क्यूब प्लस 3 ब्रॅकेटचं 3 मायनस 1 2. ओके, ही टर्म पुन्हा याचा पुन्हा डेरिव्हेटिव्ह घेणार आपण, जो ब्रॅकेटमध्ये टर्म आहे त्याचा पुन्हा एकदा डेरिव्हेटिव्ह घेणार. नंतर आपण डायरेक्ट लिहूया एक्स क्यूबचं काय येतो 3x स्क्वेअर आणि हा 3 कॉन्स्टंट याचा डेरिव्हेटिव्ह देतो 0 होऊन जाईल. ओके, ब्रॅकेट क्लोज आणि डिनोमिनेटरमध्ये काय येईल मग आता हां एक्स क्यूब प्लस 3 आणि 3 टूचा पॉवर 6 येऊन जाईल. ओके, हे टर्म आणि ह्या टर्ममधून काही बाहेर निघते का कॉमन बघा 3x स्क्वेअर 3x स्क्वेअर लिहू शकतो आपण. ओके, 3x स्क्वेअर लिहिला. ओके, नंतर बघा आता इथं बघा रेस्ट पॉवर एक्स क्यूब प्लस 3 रेस्ट क्यूब आहे ना, एक्स क्यूब प्लस 3 आहे का, एक्स क्यूब प्लस 3 इथं पॉवर 3 इथं पॉवर 2 आहे म्हणजे इथं ना आपण पूर्ण टर्म पूर्ण घेऊ शकतोय. ह्या टर्ममध्ये फक्त आता 1 पॉवर इथं राहून द्यायची म्हणजे आपण काय होतं आता नेक्स्ट ब्रॅकेटमध्ये दोन्हीकडनं आपण एक्स क्यूब प्लस 3 एक्स क्यूब प्लस 3. ओके, इथं स्क्वेअर आहे इथं क्यूब आहे म्हणजे इथून 2 टर्म घ्यायचे आहे, इथून फक्त इथून सुद्धा 2 टर्म बाहेर घ्यायचे आपले एक्स क्यूब प्लस 3 स्क्वेअर लिहिला. ओके, आता ज्याला गोल करूया म्हणजे ती टर्म आपलं पुन्हा लिहायची. ओके, त्यानंतर बघा ह्या टर्ममध्ये बघा किती दिलं तुम्हाला एक्स क्यूब मायनस 5
एक्स क्यूब मायनस 5 इथं पॉवर 5 इथं आहे पॉवर 4. त्यातलं आपण काय करूया इथलं पॉवर एक पॉवर ठेवायची, बाकी दोन्ही पण चारही पॉवर आपल्याला इथं लिहायचं, म्हणजे एक्स क्यूब मायनस 5 रेस्ट पॉवर 4. इथून 4 टर्म घेतले, ठीक आहे, इथून 4 घेतले म्हणजे इथं एक राहिला. ठीक आहे, आता काय राहिलं बघा ब्रॅकेटमध्ये. ठीक आहे, इथं राहिलं बघा 5. ओके, ब्रॅकेटमध्ये इथे एक टर्म लिहायची, मी तुम्हाला येतो एक्स क्यूब प्लस 3. ओके, आणि पॉवर हे बघा, ही जी पॉवर आहे इथं 2 घेतली, इथं एक राहिली. ओके, नंतर इथं बाहेर घेतलं मायनसमध्ये. इथं काय करणार आपण आता, ही टर्म बाहेर घेतली ना, हे 3 अगोदर लिहिणार. नेक्स्ट ब्रॅकेटमध्ये काय होता एक्स क्यूब मायनस 5 रेस्ट पॉवर 1. ओके, ही जी पॉवर आहे याचं आपण काय केलं, 4 बाहेर घेतलं, फक्त एक पॉवर तेच राहिली. ओके, आणि डिनॉमिनेटरमध्ये काय तुमचं आता की एक्स क्यूब मायनस प्लस 3 रेस्ट पॉवर 6. ठीक आहे, आपण असे करू शकतोय. हां, आपण एक काम करूया, इथं स्क्वेअर आहे ना, एक्स क्यूब प्लस 3 ब्रॅकेटचं स्क्वेअर आहे इथं, आणि एक्स क्यूब प्लस 3 ब्रॅकेटचं 6 आहे. इथलं आपण जर 2 टर्म कॅन्सल केलं तर किती थोडं फक्त 4 राहील बघा. इथली टर्म 2 हा न्यूमरेटरमध्ये, हा डिनॉमिनेटरमध्ये. ठीक आहे, एक्स क्यूब प्लस 3, एक्स क्यूब प्लस 3 इथं स्क्वेअर आहे, इथं 6 आहे, 6 म्हणून जर 2 केला तर 4 आन्सर येईल. ओके, आता याला मल्टिप्लिकेशन करून घ्या पटपट फास्ट. 3x स्क्वेअर, नेक्स्ट ब्रॅकेट हा आहे तुमचा एक्स क्यूब मायनस 5 रेस्ट पॉवर 4, आणि ब्रॅकेटमध्ये काय बघा 5x क्यूब प्लस 5 थिजा 15 मायनस 3x स्क्वेअर मायनस मायनस काय येईल बघा प्लस 5 थिजा प्लस 15. ओके, आणि हा ब्रॅकेट डिनॉमिनेटरमध्ये काय येतो आता की एक्स क्यूब प्लस 3 ब्रॅकेटचा पॉवर 4 कसा काय येतो, कट केला आपण तर. ओके, आता काय करणार, सिंपल आहे. यातून काय करा बघा, आता हा एक्स टर्म मी लिहून तुम्हाला 3x स्क्वेअर, नंतर एक्स क्यूब मायनस 5 रेस्ट पॉवर 4 ब्रॅकेटमध्ये येईल 5x क्यूब मधून 3x स्क्वेअर जर सॉरी क्यूब आहे 3x क्यूब 3x क्यूब. ठीक आहे, 5x क्यूब म्हणून 3x क्यूब जर सबस्ट्रॅक्ट केला तर तो तुमचा 2x क्यूब, आणि 15 किती येईल तो प्लसमध्ये 30 होऊन जाईल. ओके, आणि हा डिनॉमिनेटरमध्ये ॲज इट इज येईल एक्स क्यूब प्लस 3 ब्रॅकेटचा 4. खाली दिसत नसेल तुम्ही काय करतो, इथं सोर्स लिहितो बघा. ही टर्म ॲज इट इज, त्यातून तुम्ही जर जसं 2 जर कॉमन काढला तर लिहून घेतो ही टर्म 3x स्क्वेअर. ओके, एक्स क्यूब मायनस 5 रेस्ट टू पॉवर 4 ब्रॅकेटमध्ये आपण काय करूया, एक काम करूया, नंतर 2 बाहेर घेतला तर किती बघा, आता एक्स क्यूब ॲज इट इज येईल प्लस 15 टू जा बघा 2 इंटू एक्स क्यूब 2x क्यूब प्लस 2 15 जा 30. डिनॉमिनेटरमध्ये येईल तुमचं एक्स क्यूब प्लस 3 ब्रॅकेटचा रेस्ट टू पॉवर 4. आता मल्टिप्लाय करून घ्या, 3 टू जा 6 येईल. ओके, किती येईल तो 6x स्क्वेअर, नंतर ब्रॅकेटमध्ये तुमचं येईल ही टर्म अगोदर घ्या वाटलं, नंतर एक्स क्यूब प्लस 15, नंतर ही टर्म येईल तुमची एक्स क्यूब मायनस 5 रेस्ट टू पॉवर 4, आणि डिनॉमिनेटरमध्ये तुमचं येईल काय बघा, डिनॉमिनेटरमध्ये येईल एक्स क्यूब प्लस 3 ब्रॅकेटचा रेस्ट टू पॉवर 4, जे की तुमचं हे फायनल आन्सर आलेला आहे बघा. ह्या प्रकारे तुम्ही गणित सॉल्व केलेलं आपण, डिनॉमिनेटर तुम्ही ॲज इट लिहिलं आहे, आणि तुम्ही या प्रकारे तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता. ठीक आहे, व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बरेच मुलं व्हिडिओ बघतात परंतु लाईक शेअर सबस्क्राईब करत नाही, तर सर्वांपर्यंत सुद्धा पोहोचवा आणि सर्वांना हुशार होऊ द्या. थँक्यू.